नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। शेतकरी आंदोलनामुळे तडीपारीची नोटीस, गजानन कावरखे यांचा प्रशासनावर सवाल। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केल्यामुळेच आपल्याला तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप केला आहे। पीक विमा, कर्जमाफी, बोगस बियाणे, खते, DAP खताचा तुटवडा, वीज, पाणी आणि वन्य प्राण्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन केले, मात्र त्याचे बक्षीस म्हणून प्रशासनाने हद्दपारीची नोटीस दिल्याचा दावा त्यांनी केला। शेतकऱ्यांसाठी लढणे हा गुन्हा आहे का, असा सवाल उपस्थित करत ही कार्यवाही केवळ माझ्या विरोधात नसून शेतकरी चळवळीचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न असल्याचे कावरखे यांनी म्हटलं आहे। अन्यायाविरोधातील संघर्ष सुरूच राहील आणि तडीपारीलाही न घाबरता शेतकऱ्यांसाठी लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। TV24 मराठीसाठी राजू मगर, मुख्य संपादक, हिंगोली। शेतकऱ्यांच्या हितासाठी लढता लढता आमच्या हातामध्ये तडीपारीचं एक बक्षीस मिळालं। पण प्रश्न असा आहे, या हिंगोली जिल्ह्यामध्ये रेतीवाले आहे, वाळूवाले आहे, गुटख्यावाले आहे, मटक्यावाले आहे, दारूवाले आहे, खुलेआम एकमेकावर हत्यार चालवून खून करणारे आहे, गोळीबार करणारे आहे, त्यांना बाजूला सोडलं। परंतु आमच्यासारख्या चळवळीतल्या एका शेतकऱ्याच्या आणि फाटक्या घरातल्या पोराला या ठिकाणी तडीपारीची नोटीस या ठिकाणी दिलेली आहे। प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये काम करायचं नाहीये का? शेतकरी हितासाठी लढायचं नाहीये का? आम्ही आतापर्यंत आमच्या वैयक्तिक हितासाठी एकही आंदोलन केले नाही, एकही चळवळ केली नाही। शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, बँकेकडनं शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे, या ठिकाणी शेतकऱ्यांना खत उपलब्ध झालं पाहिजे, DP उपलब्ध झाली पाहिजे। यासह शेतकऱ्यांच्या जे काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो, आंदोलनं केली, चळवळी केली, मोर्चे केले। त्याचं बक्षीस म्हणून आम्हाला या हिंगोली शासन प्रशासनाच्या वतीनं तडीपारीची नोटीस आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। परंतु आम्ही असल्या नोटिसांना घाबरून जाणार नाही। चळवळीचा आवाज त्यांचा दाबण्याचा प्रयत्न जरी असेल, परंतु आमचा आवाज दबणार नाही। आम्ही शहीद भगतसिंगाच्या विचाराच्या, सुखदेव राजगुरूंच्या विचाराच्या हसता हसता आम्ही फासावरही चढायला तयार आहोत। असल्या नोटिसांना किंबहुना अशा तडीपारींना आम्ही घाबरणारे नाही आहोत। राजकीय नेत्यांनी किती सूड उगवला, राजकीय नेत्यांनी किती आमच्यावर अशा प्रकारच्या कार्यवाही करायला लावल्या, तरी आम्ही घाबरणारे नाहीये। लढा हा कायम चालू राहील, आम्ही लढत राहू, संघर्ष जारी रहेगा। इन्कलाब जिंदाबाद।